च्या माध्यमातून एक पुरस्कार येतोय अक्षय यांच्यासाठी. प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचा पुरस्कार आहे. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता टिपू, जे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. अजून एक जर बघितलं तर माळशिरस तालुक्यातील होनहार गोलंदाज आणि त्यांच्या समोर जर बघितलं तर माळशिरस तालुक्यात निमगाव गावचं धावतं वादळ अर्थात अक्षय बोडरे मात्र आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. जबरदस्त बॅटिंग आज करावी लागणार आहे. सेंचुरी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत अक्षय बोडरे. ओहो हो हो, दोन कमी गतीने यावेळेस मात्र चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडूंनी जर बघितलं तर नक्कीच थोडंसं सरप्राईज केलंय तिथे अक्षय बोडरे यांना. कारण की या आधीचा चेंडू जर बघितला टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळच्या सरळ राहिला कीपरच्या हातामध्ये, पण यावेळेस थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि बाहेरच्या दिशेने रायटी बॅटरसाठी निघालाय. चांगली सुरुवात फारुक उर्फ टिपू यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. फुलाल्यांचा बॉल इनसाइड आउटचा तडाखा आणि यावेळेस मात्र अक्षय बोडरे ब्रँडेड फटका, मनगटाचा जोर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळालाय. सुंदर फोर, चौकार. फुलाल्यांचा बॉल टाकला, आयता चेंडू मात्र तिकडे हाताळला होता आणि अक्षय बोडरे अशा संधीसाठी जर बघितलं तर तयार असतात. कारण की हँड अँड आय कोऑर्डिनेशन फार सुरेख आहे या खेळाडूचं आणि मनगटात जर बघितलं ना वेगळीच एक ताकद आहे आणि त्याचमुळे एवढे जबरदस्त फटके खेळताना पाहायला मिळतात. याही वेळेस कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. बट इकडे काय बॅकअप मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळत नाहीये. डायरेक्ट हिट मात्र करण्याचा प्रयत्न आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा. खूप काही पाहायला मिळालं. ऑलमोस्ट जिथे 1 होती तिथे मात्र 2 मिळाल्यात, कारण की बॅकअप तिथे मात्र उपस्थित नव्हतं आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावांच्या मदतीने रन संख्या पुढे जात असताना आमदार चषक वेळापूर प्रत्येक खेळाडू जर बघितला ना या स्पर्धेमध्ये अतिशय जीव तोडून खेळतोय. प्रत्येकाचा प्रयत्न आहे आपल्या संघाला विजय नोंदवून द्यावा, प्रत्येकाचा प्रयत्न आहे आपल्या संघाला काही ना काही चांगला खेळाच्या द्वारे कॉन्ट्रीब्यूट करावं. इथे बॅटची कड लागणार आहे मागच्या दिशेने. थर्ड मॅनला चेंडू मार्गस्थ, चेंडू मात्र मैदानाला घासत पुसत चाटत सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. अक्षयच्या बॅटमधनं अजून एक चौकार. रन संख्या मात्र वाढतीये. 5 बॉल मध्ये आपण बघतोय 10 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि अक्षय बोडरे नावाचं वादळ मात्र पहिल्या षटकामध्ये गुंगवायला सुरुवात झाली आहे. सुरुवात झाल्या नक्कीच थोडासा वेळ घेतला अक्षय यांनी, पण त्याच्यानंतर जर बघितलं तर 2 चौकार स्कोर कार्ड वरती 10 धावा लावून गेलेल्या आहेत. चांगली बॅटिंग. शेवटचा चेंडू राहील या षटकातील. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 10 आलेल्या आहेत. चांगली सुरुवात मिळाली अक्षय यांना. पुढचा चेंडू आणि इकडे काय जीवनदान मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, कारण की ऑलमोस्ट जर बघितलं तर बॅटची तिथे कड लागली होती आणि कीपर अक्षय बोडरे यांना ऑलमोस्ट जर बघितलं तर जीवनदान मिळालंय. हालाकी 2 चौकार अक्षयच्या बॅटमधनं आलेले आहेत. नजर त्यांची मैदानाच्या आतमध्ये बसली आहे आणि अशा वेळी अक्षय बोडरेला जीवनदान देणं म्हणजे एक धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर वाजणं आहे. षटक इथे मात्र पूर्ण होते. 11 धावा मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत बिनगडीबाद. 2 चौकार आले, एक जीवनदानही जे महत्वाचं होतं आणि 1 ओव्हर 11 रन बिनगडीबाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. काळानं रूप टेनिस बॉलचा खेळ बदलतोय आणि दिवसेंदिवस आपण बघतोय की एक वेगळी आधुनिकता मात्र या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येते आणि जसं जसं क्रिकेट पुढे जाते तसं तसं माळशिरस तालुक्याचं क्रिकेट देखील आपण बघतोय बहरत चाललंय. एकपेक्षा एक सुपरस्टार मात्र पुढे येतात आहे. यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर. जबरदस्त फटका डाऊन दी ग्राउंड. चौकारांमध्ये डील करत असताना सध्याच्या घडीला अक्षय बोडरे आणि आज मला असं वाटतंय निमगावरूनच सेट होऊन वेळापूरमध्ये दाखल झाले की काय. कडक बॅटिंग निमगाव सुपरस्टार अक्षय बोडरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सॉलिड बॅटिंग. अलॉंग दी कार्पेट फिल्डर मात्र आहेत पॉइंटला चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल मात्र इकडे झुकी येताना पाहायला मिळेल. आतापर्यंतचा जर बघितला 8 बॉलचा खेळ, 8चे 8 बॉल जर बघितलं ना अक्षय बोडरे यांनीच मात्र खेळलेत आणि त्यांना माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे. जिम्मेदारी जर बघितलं तर प्रामुख्याने त्यांच्या खांद्यावर फार मोठी आहे. इथे देखील समोरच्या दिशेने कोंडी फोडली आहे. आइए और सामने की तरफ जाइए. काय कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अक्षय बोडरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लो रिस्क पर्सेंटेज वाला क्रिकेट. नक्कीच तो जो एक जीवनदान त्यांना मिळालाय ना त्यावर झेल सुटली होती स्वतः गोलंदाज रामराजे माने देशमुख यांच्या माध्यमातून. आता मात्र त्यांच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम अक्षय करतात आहे. इथे देखील बैठकचा फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर करतोय आणि पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये. हाय फ्लायर, स्काय फ्लायर
आणि अक्षय बोडरे मैदानाच्या आतमध्ये दी अनस्टॉपेबल. कडक बॅटिंग करत असताना हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर पुरेपूर फायर मोड ऑन करून बॅटिंग करतोय. बघता बघता 10 बॉल मध्ये वैयक्तिक 25 वरती पोहोचले. टीमची देखील रन संख्या मात्र 25 पोहोचली आहे. आणि अक्षय बोडरे जिम्मेदारीचं दुसरं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता इथेही स्लॅश केलाय. आपल्याच अंदाजमध्ये भिरकावून लावला या चेंडूला. आणि अक्षयची बॅट मात्र आज सांगतेय की वाडा कोणाचाही असो, राडा मात्र माझ्याच नावाचा असणार आहे. अजून एक चौकार. सॉलिड पॉवर हिटिंग फिल्डिंग सोबत मात्र क्रिकेट खेळत असताना सध्याच्या घडीला अक्षय आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि ते म्हणतात ना की सर्कल फोडणं एक शब्द असतो क्रिकेटमध्ये. आज म्हणावं लागेल अक्षयने अक्षरशः सर्कल फोडलाय. इथे देखील स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जाणार आहे. षटक समाप्तीचा इशारा आणि 2 षटकांचा खेळ मात्र इथे पूर्ण. बघा काय बॅटिंग केली आहे. 2 ओव्हरमध्ये टीमची देखील रन संख्या झाली आहे 30. वैयक्तिक 12 बॉल मध्ये देखील अक्षय खेळतात आहे 30 वरती. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र आपल्याला माळशिरस सुपरस्टार, निमगाव सुपरस्टार अक्षय बोडरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी देखील त्यांना वैयक्तिक पुरस्कार आहे दादाराजे घाटगे यांच्या माध्यमातून 101 रुपयांचा. आणि मला असं वाटतंय त्यांचाही प्रयत्न राहील की आज 30 रन 2 ओव्हर 30 त्यांचाही प्रयत्न मात्र इथे राहील की जास्तीत जास्त षटकार मारले जावे, जास्तीत जास्त पुरस्कार पटकावले जावे. पण मला असं वाटतंय दादा तुपे यांना मी सूचना करेल की डॉट बॉलला एक पुरस्कार लावला, एखादा षटकारालाही लावा की जो जास्त षटकार राहील त्याला देखील एक आंब्याचं झाड. कारण की एक चांगला उपक्रम जो मात्र आमच्या आमदार चषकाच्या आयोजन समितीच्या माध्यमातून इथे पार पाडला जातोय. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की जो गोलंदाज सर्वात जास्त एका मॅच मध्ये डॉट बॉल टाकेल त्याला मात्र नक्कीच एक आंब्याचं झाड देऊन मात्र इथे आपण सन्मानित करण्यात आहोत ग्रो ग्रीन या संदेशातहत. आणि त्या विचारसरणीचं देखील कौतुक झालं पाहिजे. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच थोडासा आक्रमक मानस तिथे होता अक्षय यांचा. पण धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात केली आहे. कुणाल जे मात्र गोलंदाजी मार्कवर आले. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर कुणाल मात्र इथे सुरुवात करतात आहे. विकेट पाहिजे. अक्षय यांना जर तुम्हाला थांबवायचं आहे तर फक्त एकच रित्या थांबवलं जाऊ शकतं ते म्हणजे विकेट. इथे मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत चेंडूला मात्र इकडे काही अडवलंय बट धाव घेतलेली नाहीये. मला असं वाटतं आज ठरूनच आलेत अक्षय की 30 बॉल आहे आणि 30 बॉल पैकी जास्तीत जास्त चेंडू त्यांनाच खेळायचे. कारण की बघा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 14 बॉलचा खेळ झालेला आहे आणि 14चे 14 चेंडू जर कोणी खेळलेत ना तर अक्षयनेच खेळलेत. तर एक वेगळी जिम्मेदारी मात्र त्यांच्या खांद्यावरती घेऊन ते आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. यावेळेस का दमदार करत असताना काऊ कॉर्नरला टार्गेट केला आणि इकडे काय झेल मात्र इकडे झालाय. परतावं लागतंय हिटमॅनला तंबू जासरेला आणि काय झेल टिपला इकडे. लाजवाब कॅच. राहुल मला असं वाटतंय तिकडे होते फिल्डर आणि राहुल यांनी मात्र एक महत्वाचा झेल इथे टिपलाय. आणि कुणाल यांनी मात्र मोठा अडसर इथे दूर करत आपल्या टीमला एक मोठी विकेट मिळवून दिली आहे. मोठा मासा इथे मात्र जाळ्यात अडकलाय आणि फलंदाज मात्र बाद राहतील. आमचे दादा घाटगे देखील म्हणतात की षटकारांसाठी पुरस्कार लावला होता पण एक का होईना आपल्याला पाहायला मिळालाच. पण त्यासाठी देखील त्यांना पुरस्कार राहीलच अक्षय यांना. पण चांगली बॅटिंग केली आतापर्यंतचा जेवढाही डाव त्यांच्या माध्यमातून आपण बघितला ऑलमोस्ट सगळाच डाव त्यांनीच आपल्या सिंगल हँडेडली रंगवला. बट टाळ्या झाल्या पाहिजे. यस डगआउटमध्ये टाळ्यांच्या गजरात मात्र स्वागत होतंय त्यांचं. आणि 30 वर 1 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चांगली गोलंदाजी कुणाल यांच्या माध्यमातून 3 बॉल टाकले आणि 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव दिली नाही आणि एक विकेटही मात्र मिळवली आहे. फुलाल यांचा बॉल टाकला होता. अक्षय यांनी प्रयत्न केला तिथे भिरकावण्याचा आणि तिकडे जर बघितलं तर सरळ काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाला एक कॅचिंग प्रॅक्टिस आणि फलंदाज मात्र बाद राहिलेत. 30च्या स्कोरवरती पहिला धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विजू लोंढे दाखल झालेत. फुलाल यांचा बॉल यावेळेस मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूपर्यंत जोपर्यंत येतील एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी आपण बघतो एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. प्रेक्षकांची ही गर्दी जर बघितलं तर
फार प्रश्नांची उत्तरं देऊन जाते की किती यशस्वी मात्र हे आयोजन राहिलंय आणि सगळ्यांना प्रभावित केलं आहे या आयोजनाने. मग सुंदर असं हे मैदान, त्यामध्ये सुंदर अशी खेळपट्टी, वैयक्तिक पारितोषिकं, ट्रॉफी, पंच, लाईव्ह कव्हरेज, प्रत्येक गोष्टी सध्याच्या घडीला जर बघितलं तर या स्पर्धेच्या लक्ष वेधून घेतात आहे. ओहो हो, यावेळेस फुलर यांच्या बॉलला कन्वर्ट करू शकलेले नाहीये. नक्कीच जर बघितलं तर पंचांकडे नजरा वळतात आणि पंचांनी जर बघितलं तर तिसऱ्या पंचांचा इथे मात्र इशारा केलाय आणि वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये जर बघितलं तर हा कॉल इथे तिसऱ्या पंचांकडे देण्यात आलेला आहे. 1,00,000 रुपयांचं भव्य दिव्य पारितोषिक, हा आमदार चषकाचा झळाळता करंडक आणि होंडा शाईन बाईकचा मानकरी. कोणता संघ होईल, कोणता संघ मालक होईल ही तर येणारी वेळ सांगणार आहे. बट हे आयोजन नक्कीच एक वेगळी छाप सोडून जात आहे या माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटमध्ये. पुढचा मॅच यानंतरचा अमर भैया रिसवडकर शिवशंभू ग्लास 11 आणि त्यांच्या विरोधात सोमनाथ भैस 11 पिलीव. या दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती, आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस केला जाणार आहे. फेअर डिलिव्हरी हा मात्र निर्णय आला इथे पंचांच्या माध्यमातून. मॅच आपण ऑन करायची आहे. निसर्ग राजाचा देखील धन्यवाद मानावा लागेल, कारण की आधीच फार परीक्षा घेतलेली आहे. 8 दिवस लेट ही स्पर्धा झाली आहे, बट लेट झाली आहे पण थेटच झाली आहे म्हणावं लागेल. आणि आत्तापर्यंत तरी वरुण राजाने चांगली साथ दिली आहे पहिला चेंडू या स्पर्धेमध्ये पडल्यापासून. आणि आशा करतो की फायनल होईपर्यंत जर बघितलं तर अशाच प्रकारची साथ त्यांचीही लाभेल. वळूयात मॅचच्या दिशेने आपण. आउटसाइड जेव्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट खेळ आहे. फिल्डर आहे तिकडे, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर धावस्वरूपी आपण बघतोय एका धावेनिशी मात्र संतुष्टी मानावी लागेल. काय षटक टाकलाय, जबरदस्त कामगिरी कुणाल यांच्या माध्यमातून. धावा खर्च केल्या फक्त 2, गडी देखील बाद केलाय. जबरदस्त कुणाल, कौतुक राहील तुमचं. 3 ओव्हर 32, 1 गडी बाद, जो मात्र सध्याच्या घडीचा मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. 37च्या सर्कलमध्ये आपण बघितलं की लगभग 30 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागल्या होत्या. बट मागच्या षटकामध्ये अक्षरशः तिथे बांधून ठेवलं बॅटर्सला आणि अक्षयचा जर बघितला तर मोठा अडसरही दूर केलाय. बट बघा, आपल्याला विनंती आहे फिल्डिंग टीम, गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर लावायचा आहे. वेळ आपल्याला वाचवणं गरजेचं आहे, कारण की वेळेत आपल्याला सर्व सामने खेळवायचे आहेत. आणि आज जर बघितलं तर महत्त्वाचा निर्णायक दिवस आहे ए ग्रुपसाठी, कारण की 4 संघ आज आपल्याला मिळणार आहेत. या ग्रुपमध्ये कोणते ते संघ राहतील जे मात्र क्वालिफाय करतील. अनेक जण यूट्यूबवर मात्र या मॅचेसचा आनंद घेतात आहे. काही जर बघितलं तर ऑफिसमध्ये आहे, काही जर बघितलं तर शेतात आहे, काही युवक कॉलेजमध्ये आहे. बट प्रत्येकाचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की यूट्यूब ओपन करून थोडंसं मॅचचा हालचाल बघूयात काय चालू आहे तो. आणि यावेळेस मात्र उडवलाय बॉल, फटका फसलाय आणि सरळ टिपू यांच्या हातात जाऊन बसलाय. इथे मात्र विणला होता फासा आणि त्याच्यात अटकलाय मोठा मासा. फलंदाज बाद. फुलरलँडचा बॉल टाकला, त्याला मात्र डिस्पॅच करण्याचा प्रयत्न केला आणि टिपू तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. चांगला झेल टिपला आणि आता मात्र लागोपाठचे धक्के मैदानाच्या आतमध्ये लागत असताना दुसरा धक्का, अक्षय परतले आणि त्याच्या पाठोपाठ जर बघितलं तर आता इथे साथी बॅटर आपण बघतोय डॉक्टर अमोल रसाळ देखील आपल्याला परतताना पाहायला मिळाले आणि फलंदाज मात्र बाद राहणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे रामदास खोले, जे मात्र आता बॅटिंगसाठी येतात आहे. बघा, इथून पुढे अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बट अक्षय बोडरे यांची विकेट पडल्यानंतर जर बघितलं ना तर फक्त 2 धावा आलेल्या आहेत. बॅटर्सला समजावं लागेल शेवटच्या 11 चेंडूंमध्ये काहीतरी इथे करामत करावं लागेल जर एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्ड वरती लावायचा असेल. रन संख्या 32 रन, 2 गडी बाद, 32 for 2. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय इकडे 1 धाव मात्र मिळाय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं अक्षरशः चौकारांचा पाऊस इथे मात्र अक्षयांनी पाडला होता. पण जसे ते बाद झालेत ना, गोलंदाजांनी मात्र त्या संधीचं सोनं केलंय, कारण की त्यांना माहिती आहे जे काही बॅटर्स आहेत ते मात्र नवीन आहेत, थोडंसं नजर बसवायला वेळ लागेल आणि तिथेच मात्र ते डॉट बॉल टाकून थोडंसं स्कोर कार्ड वरती दबाव बनवण्याचा प्रयत्न करतात आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं इथे. आता फुलाल्यांचा बॉल, चुकीला माफी नाही. बट इकडे काय, यस, फुलरलँडचा बॉल होता खरा आणि पंचांचा इशारा इकडे नो बॉलचा येतोय. वेस्ट साईडच्या वरचा नो बॉल होता आणि चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड मी कौतुक करेल इथे. खरंच जे क्षेत्ररक्षक सर्व होते त्यांचा, की त्यांना माहिती होतं फुलरलँडचा बॉल ऑलमोस्ट आलाय. जसा तिकडे झेल गेला, वेळ कोणतीच तिकडे वाया घातली आणि चेंडू मात्र खेळाडूला थ्रो करायला लावला. तर या गोष्टी देखील फार महत्त्व ठेवतात क्रिकेटमध्ये. छोट्या छोट्या गोष्टी, एक एक धाव मात्र फार महत्त्व ठेवते.
आता मात्र लायसन्स आहे बॅटरकडे, हात खोलण्याची संधी. बघूयात आता फ्री हिटच्या बॉलला इकडे मात्र कशारित्या कन्वर्ट करतात आहे. आणि तो जो एक स्कोर कार्ड थोडासा अटकला होता ना स्पीड ब्रेकरवर, आता मात्र हा फ्री हिटचा बॉल तो स्पीड ब्रेकर खोलतोय का, एक वेगळा बूस्ट या स्कोर कार्डला मिळतोय का, हेही बघण्यालायक राहील. प्रोटेक्शन वाढवलंय, लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, स्वीपर आणि त्याचबरोबर काऊ कॉर्नर, हे मात्र सध्याच्या घडीचं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय लेग साईडला. इथे देखील जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू चेंडूवरती येतात आहे. ओहो, इकडे काय मिसफील्ड थोडीशी होताना पाहायला मिळते आणि एका सोबत मला वाटतं दुसऱ्याही धावेचं नुकसान झालंय. जिथे एक होती तिथे 2 मिळाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे चालना घेत असताना 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. अद्यापही जर बघितलं तर इतर कोणत्याही बॅटरच्या माध्यमातून मोठा फटका पाहायला मिळाला नाही अक्षय सोडता. पण फलंदाजांना प्रयत्न करावा लागणार आहेत, कारण की एकट्या खेळाडूच्या बळावर जर बघितलं तर संघ चालणार नाही. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, चेंडू इकडे घेतोय, जागेवर उसळी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. काय घडतंय सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड इकडे रोटेट होईल. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिशय जर बघितलं तर प्रभावित करणारे क्रिकेट सध्याच्या घडीला जर बघितलं तर गोलंदाजी करणारा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये नक्कीच गोलंदाजांवरती दबाव बनवला गेला, बट त्या दबावाला जर बघितलं तर मागच्या षटकामध्येही आणि या षटकात देखील आतापर्यंत जुगारून लावण्यात त्यांना यश मिळतंय. जबरदस्त कामगिरी, चांगला कमबॅक, त्यासाठी मात्र इथे कौतुक करावं लागेल. आणि क्रिकेटचा खेळ असा आहे, कमबॅक करायची संधी प्रत्येकाला देतो. बघा, वन साइड मॅच ही जर बघितली तर फक्त आणि फक्त त्या जिंकणाऱ्या संघालाच आवडते, पण जे प्रेक्षक वेळात वेळ काढून मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होता ना, त्यांना बघायची आहे चुरस, त्यांना बघायची आहे टफ फाईट, त्यांना बघायची आहे की संघर्ष दोन्ही साइडनी झाला पाहिजे. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. चला, वेळ थोडासा वाचवायचा आहे. फलंदाज आपल्याला विनंती आहे, रन संख्या जर बघितली तर 38 रन, 2 गडी बाद, 38 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. अजूनही आपण बघतो या षटकातील 2 चेंडू यायचे बाकी आहेत. चांगलं षटक आतापर्यंत, प्रभावित करणारं षटक मात्र राहिलंय. फुलाल्यांचा बॉल याही वेळेस, वा भाई वा, अमर साठे छाप सोडतात आहे गोलंदाजी मार्कवरती आपली. पुरेपूर जर बघितलं तर या मैदानाचा एक्सपिरियन्स त्यांना आहे की कुठे काय हरकत होतीये, बट सध्या तरी या बेसिक्सला स्टिक केलंय त्यांनी की जेवढे होईल तेवढे मात्र इथे डॉट बॉल टाका. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अमित भैया फडतरे 11 या संघाकडनं पाहायला मिळते. शेवटच्या बॉलला देखील वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र एका धावेनिशी संतुष्टी मानावी लागते. वा अमर वा, काय षटक हाताळलंय. धावा खर्च केल्या आहेत फक्त 7 आणि गडी बाद केला देखील आहे 1. 4 षटकांचा खेळ इथे मात्र होईल पूर्ण. 4 ओव्हर 39, 2 गडी बाद असताना 4 ओव्हर्स आर कंप्लीटेड, 39 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. सुरुवातीची 2 षटकं आपण बघितली, नावावरती राहिली टीम इंद्रजित 11 अकलूज अर्थात अक्षय बोडरे अँड कंपनी या संघाच्या. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर कमालीचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजी करणारा संघ. मागच्या 2 षटकांचा सूरत हाल आहे की धावा खर्च गेलेले आहेत फक्त 9 आणि गडी देखील बाद केलेले आहेत 2. कमालीचा कमबॅक सध्याच्या घडीला मात्र होत असताना पाहायला मिळतोय. पण हे शेवटचं षटक देखील तेवढंच निर्णायक असणार आहे. या षटकात किती धावा येतील, किती डॉट बॉल येतील, कारण की या षटकाला देखील एक खास महत्व प्राप्त आहे, कारण की तो हे षटक तुमच्या समोर तुमचं टार्गेट सेट करणार आहे. गोलंदाजी मार्कवर कुणाल आहेत, इथे देखील काही खासा संपर्क होणार नाही. आज मात्र कुणाल देखील पुरेपूर कसूनच आलेत की गोलंदाजी करायची आहे तर चांगलीच करायची आहे. क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला तेवढी समान संधी देतो, तर समान कॉम्पिटिशन देखील पाहिजे, कारण की मैदान तुमच्यासाठी देखील तेच आहे, खेळपट्टी तेच आहे, ऑलमोस्ट जर बघितलं तर कंडिशन्स देखील तेच आहे. मात्र संघर्ष जर बघितलं तर दोन्ही संघांचा देखील सारखा झाला पाहिजे. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धावेनिशी मात्र इथे संतुष्टी मानावी लागेल. 1 धाव मात्र इथे मिळते आणि इकडे काय घरटं सोडलंय. बाद कोण आहे नक्कीच, यस, इथे जर बघितलं तर विजू लोंढे मात्र बाद होतील आणि त्यांना मात्र इकडे तंबूच्या आश्रया परतावं लागेल, कारण की दोन्ही खेळाडूंनी ॲट अ टाइम क्रीज सोडली होती पण क्रॉस झालेले नव्हते. त्या कारणास्तव आपण बघतोय पंच बुर्ला सर यांनी मात्र आम्हाला इथे कळवलंय की विजू लोंढे यांना मात्र परतावं लागणार आहे. खुलो टप्प्याचा बॉल टाकला होता फॉलो थ्रू मध्ये, तेवढं चांगल्यारीत्या जर बघितलं तर तिथे अडवला गेला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. नक्कीच ज्या रीती आपण बघतोय कुणालचा चांगला प्रयत्न, आज छाप सोडली आहे कुणालने आणि मला असं वाटतंय की या आंब्याच्या झाडाचे ते तर सध्या तरी तगडे दावेदार आहे, कारण की मागच्या षटकात आपण बघितलं फक्त 2 धावा खर्च केल्या. या षटकात जर बघितलं तर आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलेली आहे.
तर चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून हिरो बनण्याची संधी त्यांना देखील आहे, कारण की माळशिरस तालुक्यामध्ये तालुका प्रीमियर लीगची स्पर्धा म्हणल्यावर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी असते. आणि यावेळेस मात्र काय अटॅक आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ खटॅक, फलंदाज बाद, दांडीगुल परताव लागेल तंबूच्या आसरेला. आणि इकडे मात्र 40च्या स्कोर वरती हा चौथा धक्का. फलंदाज मात्र इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील रामदास खोले. इथे जर बघितलं तर सरळ तंबूच्या आसऱ्याला जात असताना कमी गतीने जर बघितलं तर चेंडू टाकला आणि तेवढा जर बघितला तर काही खास चेंडू जज झाला नाही. आणि इकडे मात्र काय बघायला मिळालंय दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. जबरदस्त कामगिरी कुणाल उर्फ सोन्या पैलवान यांच्या माध्यमातून. यस, न्यू बॅटर मात्र आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. फलंदाजाचं नाव निखिल, जे मात्र आता बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. अजूनही जर बघितलं तर तीन बॉल या डावातील यायचे बाकी, आता मात्र 2 बाकी आहेत, कारण की या चेंडूवर आपण बघतोय 1 धाव चोरली जाते. काय गोलंदाजी केली आहे कुणाल उर्फ सोन्या पैलवान यांनी. आतापर्यंत 10 बॉलचा स्पेल टाकलाय, धावा खर्च केले गेलेले आहेत फक्त त्यांच्या माध्यमातून 4 आणि गडी देखील बाद केलेले आहेत 2, ज्यामध्ये एक धावबादची देखील विकेट त्यांनी मिळवली आहे. कौतुक करावं लागणार आहे ज्या रीत्या आपण बघतोय इथे या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे. कारण की बघा क्रिकेटमध्ये असं म्हणतात की फलंदाजासाठी फार मोठं ग्लॅमर आहे, बट नेहमी लक्षात ठेवा एक बॅटर फक्त तुमच्यासाठी मॅच सेटअप करत असतो, बट एक गोलंदाज तुम्हाला एक स्पर्धा आणि एक मॅच मात्र पुरेपूर जिंकवत असतो. इथे देखील स्विंग अँड मिस, वा भाई वा, जबरदस्त कामगिरी कुणाल. अजून एक धावबादच्या रूपामध्ये मात्र विकेट आपल्या नावावर करतात आहे आणि आपल्या संघासाठी जर बघितलं तर अमूलाग्र कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळते. आज मात्र छायलेले आहेत तर नक्कीच पहिल्या 2 षटकांनंतर जसे कुणाल गोलंदाजी मार्कवर आले ना, वारं मात्र पुरं फिरलंय या मैदानाचा. ऑलमोस्ट अमित भैया फडतरे 11 या संघाच्या दिशेने. काय कामगिरी राहिली आहे बघा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मला असं वाटतंय 30 धावा होत्या, पण त्याच्यानंतर आपण बघतोय तब्बल 17 बॉल मैदानाच्या आतमध्ये पडलेत आणि 11 धावा आणि 5 विकेट मात्र इंद्रजित 11 अकळूज या संघाच्या पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. संकटांचे जर बघितलं तर आभाळ सध्या तरी कोसळते इंद्रजित 11 या संघावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल पवार, शेवटचा बॉल आणि याच डॉट बॉलच्या मदतीने डाव मात्र इथे संपुष्टात येतोय. काय गोलंदाजी केली आहे खेळाडूंनो, टाळ्या व्हायला हरकत नाहीये कुणाल यांच्यासाठी. धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 5 आणि गडी जर बघितलं तर 4, माफ करा 2 ओव्हरमध्ये 4 आणि गडी देखील बाद केले गेलेले आहेत 2. कौतुक करावं लागेल कुणाल तुमचं. षटक मात्र इथे पूर्ण होतोय, डाव मात्र इथे पूर्ण होतोय. अक्षय बोडरे यांना जर सोडलं तर इतर कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यशस्वी राहिलेला नाहीये. अवघ्या 42 धावेंवर जर बघितलं तर डाव मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतोय. टार्गेट मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे 42 41 झालेत, 42 करायचे आहेत. तर जबरदस्त कामगिरी. म्हणजे बघा 41 मधल्या 30 धावा जर एकटा खेळाडू बनवतोय तर यावरून चित्र स्पष्ट आहे की इतर कोणताही खेळाडू यशस्वी ठरलेला नाहीये. कारण की अक्षय यांनी चांगला स्टार्ट दिला, बट त्यांना बॅकअप मात्र कोणी चांगलं करू शकलं नाही. तर 41 बनलाय, 42चं मात्र टार्गेट राहील. आणि विनंती राहील इंद्रजित 11 आपण एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि यानंतरचा जो सामना आहे अमर भैया रिसवडकर 11 आणि त्यांच्या विरोधात कुणाल पैलवान यांना जर बघितलं तर मेजर 11 पिरोळे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पुरस्कार ऑनलाईन जो मात्र ट्रान्सफर केला गेलाय, तर त्यासाठी त्यांनाही मात्र शुभेच्छा. प्रयत्न करावे लागणार आहेत. बघा 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, बट एका गोष्टीवरून स्पष्ट दिसतंय की या संघात अक्षय यांची फक्त हाईट मोठी नाहीये तर पुरेपूर जिम्मेदारी देखील फार मोठी आहे. कारण की अक्षय जर चांगलं करतात आहे तर इंद्रजित 11चा संघ देखील चांगलं करतोय. तर अक्षयच्या अवतीभोवती सध्याच्या घडीला मात्र ही टीम फिरते. पण इतर खेळाडूंना समजणं गोष्टी गरजेचं आहे की क्रिकेट हा खेळ
एका खेळाडूच्या बेसवर नाहीये. तुम्हाला देखील त्यांना सपोर्ट करावा लागेल, तेव्हा मात्र टीम चांगला परफॉर्म करेल. आता देखील आपण बघतोय 42चा पाठलाग आहे. यामध्येही मला असं वाटतंय अक्षय यांची 1 ते 2 षटके मात्र फार निर्णायक राहतील. पुढचा टॉस अमित भैया, अमर भैया रिसवडकर 11 आणि त्यांच्या विरोधात नेवरे संघ. चला टॉससाठी चला. टीम नेवरे आणि अमर भैया रिसवडकर 11 दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. आपण आजच्या दिवसातला तो मात्र तिसरा सामना असणार आहे. जबरदस्त आयोजन नियोजन. सोमनाथ भाईस 11 सोमनाथ भाईस 11 पिलीव आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर अमर भैया रिसवडकर 11. चला सोमनाथ भाईस 11 पिलीव या संघाचे कॅप्टन आलेत का? ओके. अमित भैया फडतरे यांच्या माध्यमातून कुणालनी जी गोलंदाजी केली त्यासाठी 500 रुपयांचा तब्बल पुरस्कार कुणाल पहिलवान यांना मात्र दिला जाणार आहे. आणि म्हणावं लागेल की पहिलवानाने अतिशय पहिलवानासारखीच कामगिरी केली आहे. आणि दीपकजी माने देशमुख यांच्या हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. तर मी विनंती करतो दीपकजी माने देशमुख यांना की आपण मात्र टॉससाठी उपस्थित व्हायचं. दोन्ही टीम्सचे कॅप्टन इथे आहेत. तर दीपकजी माने देशमुख यांना मात्र विनंती राहील आपण टॉससाठी यायचं आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एकीकडे आपण बघतोय रामराजे माने देशमुख आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. आणि त्यांच्या सोबत जर बघितलं तर अक्षय गोसावी मात्र बॅटिंगसाठी आलेत. आणि गोलंदाजी मार्कवर देखील अक्षय बोडरे. 30 बॉलमध्ये 42चा पाठलाग आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर अक्षय बोडरे यांची गोलंदाजी फार निर्णायक राहणार आहे. काय होतंय आणि काय नाही यावर मात्र सध्या तरी लक्ष लागलंय. फिल्डिंग आपण बघतोय काऊ कॉर्नर आणि त्याचबरोबर जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग हे दोन खेळाडू मात्र आपल्याला 30 यार्डच्या बाहेर जे मात्र पाहायला मिळतात आहे. हलक्या हाताने यावेळी जर बघितलं तर पुश करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इकडे एका धावेच्या मदतीने डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र सुरुवात होतीये. यावेळेस मात्र बॅट चालवली आहे सरळ समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. इकडे मात्र खेळाडूचे प्रयत्न चांगले आहेत बट चेंडू क्लिअर करून जातोय. पहिला नक्की चेंडू डॉट आला बट तदनंतर जर बघितलं तर चौकार. बघा आता संघांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचंय. जर तुम्हाला काही आक्षेप असेल किंवा जर तुम्हाला काही सामने मैदानाच्या आतमध्ये खेळायचे नसतील, आयोजन समिती प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या ॲग्री आहे की तुम्हाला जर सामने खेळायचे नाहीये तर ठीक आहे. तुमच्या विरुद्ध जे काही टीम्स आहेत त्यांना मात्र त्या मॅचेस बाय दिल्या जातील. हा मात्र शेवटचा कॉल आयोजन समितीने इथे कळवला आहे. आणि इकडे मात्र आपण बघतोय मॅचच्या दिशेने वळूया. 4 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 4 धावा आणि 3 डॉट बॉल अक्षयने प्रामुख्याने टाकले गेलेले आहेत. आणि 15 मिनिटांमध्ये जो काही आपला निर्णय आपण कळवायचा आहे, आपण खेळणार आहात की नाही. जर आपण खेळण्यास इच्छुक नसाल तर आपल्या समोरचे जे काही मॅचेस आहेत संघ आहेत त्यांना मात्र 2 पॉइंट बाय दिले जातील. हो यावेळेस मात्र खाली राहतोय बॉल. अजून एक डॉट बॉल. 5 बॉलमध्ये जर बघितलं तर 4 चेंडू आतापर्यंत अक्षयने डॉट टाकलेत. 1 चौकार आलाय बट त्यावरही अनिल यांचा प्रयत्न चांगला होता. महत्वाची निर्णायक गोलंदाजी निर्णायक षटके मात्र सध्याच्या घडीला अक्षय बोडरे मात्र हाताळतात आहे. शेवटचा बॉल या षटकातील. यानंतरचा जो सामना आहे नेवरे आणि त्यांच्या विरोधात महिंद्रा एंटरप्राइजेस आणि स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे. यानंतरचा जो सामना राहील दोन्ही टीम्सने तयार राहायचं. टॉस मात्र त्यांचा केला जाणार आहे. चला इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय षटक मात्र पूर्ण होईल 1 धावेच्या मदतीने. पहिलं षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हर 5 रन.
चला, चांगलं षटक मात्र अक्षय यांनी हाताळलंय. त्यांनी त्यांचं काम पूर्णपणे केले आहेत. बघा, मी आधीच बोललो या इंद्रजित 11च्या संघामध्ये अक्षय बोडरे या नावावर नजर आहेत, बट कधी अक्षय बोडरे या नावाकडे तुम्ही बोट दाखवू शकत नाही की असं झालं तसं झालं. या खेळाडूने काही का होईना आपलं 100% मैदानाच्या आतमध्ये दिलंय, मग ती गोलंदाजी असो की फलंदाजी असो. 1 ओव्हर 5 धावा रणसंख्या आहे. विकेट मात्र पाहिजे. गोलंदाजी मार्कवर विक्रम येतात आहे. वाह, क्या बात है. विक्रम यांनी देखील मला आठवतंय की पहिल्या रात्रीचा तो खेळ होता जेव्हा मात्र काय छाप टाकणारी गोलंदाजी केली होती. आजही मात्र तोच खेळ आठवून त्यांना गोलंदाजी करावं लागणार आहे, कारण की निर्णायक षटके राहणार आहे त्या मॅच मधली. निर्णायक चेंडू मात्र एकपेक्षा एक राहणार आहे. मोठा सामना आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ मात्र इथे प्रयत्न करतात आहे, विजयाच्या शोधात आहे. काय होतंय आणि काय नाही. रणसंख्या स्थिर आहे स्कोर कार्ड वरती 5 रन. इथे मात्र स्लॅश करून दिलाय. वाह, आपल्याच अंदाजामध्ये खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र होतोय पसार. 1-2 का 4, 1-2 का 4. बॉल सीमा पार. पंचांचा इशारा. 4 चौकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अक्षय गोसावी. मूर्ती लहान पण कीर्ती महान यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर हा फटका आला आणि डिस्पॅच करून दिलाय. रणसंख्या वाढतीये. 9 धावा मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागत असताना 9 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 22 बॉल मध्ये 33 ची गरज आहे. इथे मात्र नक्कीच शॉर्ट बॉलचा वापर केला गेला आणि पंचांचा इशारा मात्र येतोय वाईटचा, कारण की खास हाईट वरचा तिथे चेंडू होता. ऑलमोस्ट जर बघितलं तर पंचांनी तिथे कळवलंय 1 धाव मात्र जोडेल आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मात्र तिथे गोलंदाजाला दिली जाते. आतापर्यंत 2 बॉल मध्ये 5 धावा या षटकात आलाय. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, पण त्याच्यानंतर चौकारही पाहायला मिळाला आपल्याला. इथे देखील उसळता चेंडू टाकलाय. वाईड ऑलमोस्ट आउटसाइड जॉब टाकण्याचा प्रयत्न आणि कतकाठी आहे. बघा, अक्षय बोडरे असतात, त्याचबरोबर जर बघितलं तर विक्रमजी रिसवडकर असू द्यात, यांची हाईट कतकाठी जर बघितली ना चांगली आहे, तर बाउन्स देखील तेवढा चांगला मात्र विकेटवरनं आपल्याला बघतो की त्यांना प्राप्त होताना पाहायला मिळतो. आणि अशाच प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील, भुरळ पाडावे लागेल, विकेट मात्र मिळवावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, दबाव बनवावा लागेल, तेव्हा जाऊन मॅच त्यांच्या दिशेने फिरणार आहे. इथे स्लॅश करून दिलाय. वा, आपल्या अंदाजामध्ये जर बघितला तर इकडे हुक केलंय बॉलला आणि तिकडे मात्र काय घडतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, बट 2 धावा घेण्यापासून नाही थांबू शकणार आहे. मला असं वाटतंय पहिल्या डावाच्या बरोबरीनेच मोईन हाही डाव चालला, कारण की पहिल्या डावात आपण बघितलं पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त करून चेंडू अक्षय बोडरेच खेळले होते आणि इथे देखील आपण बघतोय अक्षय गोसावी खेळतात आहे. तर म्हणावं लागेल की पहिली 2 षटकं अक्षय या नावावरच या मैदानामध्ये राहिलेली आज. 2 बॉलचा खेळ यायचा बाकी अजूनही या षटकातील. रणसंख्या जर बघितली तर 12 रन. इथे देखील स्लॅश केलाय. वा, कडक फटका, हुक करून दिला आणि 4 धावेसाठी स्कोर कार्ड वरती बुक करून दिला. डीप पॉइंटच्या दिशेने मात्र इथे क्लासिकल अंदाजात खेळून दिलेला हा फटका आणि रणसंख्या मात्र वाढत असताना 16च्या स्कोर वरती. कडक बॅटिंग अक्षय गोसावी आणि अक्षय नावाचा ब्रँड, मग पहिला डाव असो की दुसरा डाव असो, अक्षय मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतात आहे. मग गोसावी असो की बोडरे असो, चांगली बॅटिंग अक्षयांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे उडवण्याचा प्रयत्न, बट तेवढा काही खासा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र इकडे अडवला जातोय आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाणार आहे 1 धाव मात्र इकडे मिळेल. 1 धावेच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र तिकडे मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण आणि धावस्वरूपी आपण बघतोय 12 धावा या ओव्हर मधून आल्या. 2 ओव्हर 17 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 18, जिंकण्यासाठी 25 ची गरज. सलामीला आलेले बॅटर आणि बघा कोणत्याही टीम मध्ये जर तुम्ही बघितलं ना, कोणत्याही बॅटर्सला सलामीला पाठवलं जात नाही. ज्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, ज्या खेळाडूंमध्ये ती गुणवत्ता आहे, ज्या खेळाडूंमध्ये डाव चालवण्याची, मोठे फटके खेळण्याची पुरेपूर जर बघितलं तर ती धमक आहे, त्यांनाच मात्र सलामीला पाठवलं जातं. आणि आतापर्यंत मी म्हणेल की अक्षय गोसावी या नावाने आपल्या त्या क्षमतेला पुरेपूर सिद्ध केलेलं आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 25 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 1-2 विकेट जर इथे आपल्याला मिळताना पाहायला मिळाला इंद्रजित 11ला, तर इंद्रजित 11चा संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, पण त्यासाठी विकेट मिळवणं गरजेचं आहे. आता बघण्यालायक राहील, 1 षटक विक्रम रिसवडकर यांनी टाकलंय, 1 षटक अक्षय बोडरे यांनी टाकलंय. या षटकात कोणाला लावलं जातंय गोलंदाजी मार्कवरती? रामदास खोले मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना 2 ओव्हर मध्ये 17 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत आणि शेवटचे जर बघितलं तर 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे. 18 बॉल 25 रनची गरज. ओहो, यावेळेस मात्र उडवलाय गाव कॉर्नरच्या क्षेत्रात. चेंडू मात्र सरळ मैदानाच्या बाहेर. सनाना पिरिरिरी 6 धावा षटकार.
षटकार इथे मात्र येतोय, रन संख्या मात्र वाढतीये. आणि बघा संघांना हा दुसरा कॉल आहे, तुमचा जो काही निर्णय राहील तो मात्र आपण लवकर कळवायचा आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये जर निर्णय नाही कळवला, हा सामना व्हायच्या आधी जर निर्णय नाही कळवला तर समोरच्या टीमला जे काय आहे ती बाय देण्यात येणार आहे. यावेळेस बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, इकडे काय आत्महत्या, सुसाइड, आणि विकेट कोणाची पडते तीही धावबाच्या रूपात त्या खेळाडूची जो मात्र मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्यारीत्या खेळत होता. धावबाच्या रूपात मात्र इथे परतावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोसावीच्या बॅट मधनं चांगले फटके येत होते, बट मी म्हणेल की परतावं लागेल त्यांना इथे, कारण की अर्ध्या विकेट मध्ये ऑलमोस्ट पोहोचले आणि अक्षय बोडरे यांच्या हातात चेंडू पोहोचला. विकेट मात्र पडली, बट चांगली खेळी केली अक्षय गोसावी यांनी. परतावं लागेल त्यांना. 23च्या स्कोर वरती लागतोय हा पहिला धक्का. 23 for 1. बॅटर मात्र बॅटिंग साठी आता दाखल होतील. रणजित जाधव मात्र बॅटिंग साठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. 16 बॉल मध्ये अजूनही 19 ची गरज आहे. यावेळेस इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिकडे काय घडेल? क्षेत्ररक्षक इकडे मात्र पुरेपूर चूक करताना पाहायला मिळतात आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडतात आहे आणि आपण बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये चोरून काढली गेलेली आहे. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे आणि 24 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागतील. 24 रन्स ऑन दी बोर्ड. जबरदस्त मॅच, चुरशीची मॅच, एक रोमांचक मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर बघितलं तर 15 बॉल मध्ये 18चं समीकरण जे मात्र आहे 15 बॉल्स 18 रन्स टू विन. रामराजे माने देशमुख पहिला चेंडू फेस करतील आपला आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. यष्ट्यांच्या मागे माळशिरस निमगावचे सेफेस्ट स्टँड्स अक्षय बोडरे घेतात आहे जेल आणि इकडे मात्र संपतोय फलंदाजाचा खेळ. नक्कीच विकेट मात्र आली आहे, मच निडेड विकेट रामराजे माने देशमुख यांची मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटचे जर बघितलं तर आता बॉल या मॅच मध्ये बाकी असणार आहेत 14 आणि धावा जर बघितलं तर या मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 18. कमालीचा सामना, रोमांचक सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चुरस वाढवतोय. जबरदस्त मॅच सकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक वेळापूर दिवस क्रमांक 2, दिवस क्रमांक 3, सामना क्रमांक 2. क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघ जर बघितला तर इथे मात्र हार मानायला तयार नाही आहे, कारण की माहिती आहे त्यांना इथे कंडिशन्स आपण बघितल्या दोन्ही टीमला सारख्याच आहे. खेळपट्टी सारखी आहे, कंडिशन सारखी आहे, बाउंड्री सारखी आहे, चेंडू सारखा आहे, तर संघर्षही सारखाच करावा लागणार आणि मॅच मात्र नक्कीच नो डाऊट शेवटच्या षटकात जाणार आहे, यात तीळ मात्र देखील शंका नाही आहे. कारण की कधी जर बघितलं तर आपण बघतो इंद्रजीत 11 कमबॅक करते, कधी जर बघितलं तर अमित भैया फडतरे 11 हा संघ कमबॅक करतोय. काय होईल आणि काय नाही ही तर येणाऱ्या 14 बॉलची कहाणी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल शिंदे बॅटिंगसाठी. रामदास खोले पहिल्या बॉलवर षटकार कन्सिड करूनही कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला या षटकात. यावेळी जर बघितलं तर स्लॅश करण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतील आणि चेंडू मात्र सरळ जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार आणि धावस्वरूपी जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 28 धावा 2 गडी बाद असताना स्कोर कार्ड वरती लागतात आहे. 13 बॉल मध्ये 14चं समीकरण आहे. आउटसाइड दी ऑफ बॉल यावेळेस मात्र टाकला होता, त्याला मात्र स्लॅश करून दिलं आणि अतिशय जर बघितलं तर स्टाईल मध्ये राहुल शिंदे आपल्याला खातं उघडताना पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल राहुल यांचं देखील की पहिल्या चेंडूवर तेही दबावाच्या सिच्युएशन मध्ये एवढा चांगला फटका इथे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल इथे मात्र या षटकातील यायचं बाकी आहे. 28 वर 2 स्कोर. इथे फटका फसलाय, हालाकी फिल्डर मात्र तिकडे आहेत आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत चेंडू सरळ सीमारेषा पार पसार होईल आणि या 2 चौकारांनी मी म्हणेल मॅचची हवा काढली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरच्या अखेरीस जर बघितलं तर रन संख्या झाली आहे 32 रन 2 गडी बाद. 12 बॉल 10 ची गरज. बघा 5 मिनिटांमध्ये निर्णय कळवायचा आहे. समोरच्या संघांना विनंती, यानंतरचा जो सामना आहे आपण काय आपला कॉल आहे मॅच वरती ते लवकरात लवकर कळवा, अन्यथा समोरच्या टीमला बाय देण्यात येईल, हा मात्र आयोजन समितीचा निर्णय येतोय. शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे आणि इकडे मात्र आपण बघतोय काय घडणार आहे ते, कारण की अजूनही जर बघितलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे, 10 रनची गरज. आणि इथे मात्र आता विजय लोंढे ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर 5 रन करण्यात येते. काय होईल या मॅच मध्ये, कारण की सामना जर बघितला तर त्या 2 चौकारांनी पुरेपूर बॅटिंग साइडच्या दिशेने झुकताना पाहायला मिळालाय. बट
सुरुवातीच्या जर 2-3 चेंडू डॉट आले त्यामध्ये एखादी विकेट आली तर इंद्रजित 11 अकळूज देखील या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात काय होते. 12 बॉल मध्ये 10 ची गरज, 32 वर 2 स्कोर. यावेळेस काऊ कॉर्नरला इकडे काय चुका 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 आणि स्कोर कार्ड वरती 4 धावेंचा मुका. पुढचे दोन्ही कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे, पुढचे दोन्ही कर्णधार टीम्स मोइन टीम के नाम क्या है कोणते नेवरे आणि महिंद्रा एंटरप्राइजेस. आपल्याला विनंती आपण मात्र टॉस साठी तयार राहायचंय. नेवरे आणि महिंद्रा एंटरप्राइजेस. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आता केवळ आणि केवळ 6 धाव्यांची गरज आहे. मॅच मात्र झुकताना दिसते आपल्याला बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न आणि यावेळेसही आपण बघतोय 1 धाव मात्र इथे मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. मॅच आपल्या दिशेने मात्र वळवण्याचं काम केलंय. या सामन्यात जर बघितलं ना तर बॅटिंग करत असताना इंद्रजित 11 पहिली 2 षटकेच असं वाटलं की मॅच मध्ये आहे, बट त्याच्यानंतर गोलंदाजी चांगली केली अमित भैया फडतरे 11 या संघाने. आणि आता जर बघितलं तर बॅटिंगही तेवढीच दमदार केली आहे. 10 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. आता इथे फटका फसलाय आणि सरळ फिल्डरच्या हातात जाऊन बसलाय. विकेटचा होत आहे पतन आणि इकडे मात्र थोडासा रोमांच होईल की काय या मॅच मध्ये हेही बघण्यालायक राहील. विकेट मात्र येते. नेवरे आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर महिंद्रा एंटरप्राइजेसचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. दीपकजी माने देशमुख यांच्या हस्ते जर बघितलं तर पुढच्या मॅचचा टॉस जो मात्र केला जातो आणि पुढचा मॅच राहणार आहे नेवरे आणि त्यांच्या विरोधात टीम महिंद्रा एंटरप्राइजेस. चला दीपकजी माने देशमुख यांच्या हस्ते जर बघितलं तर टॉस का बॉस अर्थात शिवपूजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून टॉस का बॉस जो आहे तो स्पॉन्सर करण्यात आला आहे. डॉक्टर शिवाजी पानसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून टॉस का बॉस स्पॉन्सर आहे. तर तिकडे मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि इकडे काय होत आहे 2 बॉल मध्ये 2 विकेट येतात आहे. निनाद गायकवाड मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय विकेट ज्या मात्र मिळवताना पाहायला परतावं लागतंय त्यांना. आणि आपण बघतोय दादा यांनी जर बघितलं तर 2 बॉल मध्ये 2 वेळेस स्ट्राईक केलाय. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच मध्ये चुरस निर्माण आहे. पण पुढच्या मॅचच्या टॉसच्या दिशेने आपण वळूयात. पुढच्या मॅचचा टॉस जो मात्र तिकडे केला जातोय मान्यवरांच्या हस्ते. सदोतीस वर 4 स्कोर. 8 बॉल मध्ये आपण बघतोय 5 धावेंची जी मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. हॅट्रिक बॉल राहणार आहे, निर्णायक चेंडू राहणार आहे. इथे जर का हॅट्रिक पूर्ण केली तर नो डाऊट काही होऊ शकतं. हलक्या हातांनी सन्मान दिला काका माने. अतिशय संयमी जर बघितलं तर फटका, कारण की त्यांना माहिती आहे मॅच जर बघितला तर झुकलेला. आणि इकडे काय खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावांची जर बघितलं तर इकडे मात्र पुरेपूर स्कोर कार्ड वर लागतीये जोड. जिथे 1 होती तिथे 2 मिळालाय. आणि कौतुक करेल मी काका माने यांचं की त्यांनी मात्र कोणताही रिस्क तिथे घेतला नाही. हलक्या हातांनी आले, फक्त दिशा दिली, कारण की त्यांना माहितीये काम सोपं आहे, अवघड करायचं काम नाहीये. 3 धावा आता पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. इथे उडवलाय, फटका हवेत आहे आणि याच फटक्यासोबत मॅच मात्र जिंकली आहे अमित भैया फडतरे 11 या संघाने. स्टाईल मध्ये जर बघितला तर हा सामना संपवलाय. कडक बॅटिंग, कडक शो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि एका हाती सिंगल हँडेडली मात्र मॅच आपल्या नावावरती घेऊन गेलेत. कौतुक करावं लागेल त्या खेळाचा जो मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवलाय. आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर एक 1 साइडेड विक्ट्री 6 विकेटने मात्र आपल्या नावावर केली आहे. चला